प्रकाश अण्णा शेंडगे आणि जे एकूणच नेते आहेत हे सगळे प्रकाश आंबेडकर यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। ओबीसी बहुजन पार्टी जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्यामार्फत येत्या या लोकसभा ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये हे संपूर्ण पक्ष जो आहे तो उतरताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकूणच युतीचे संकेत जे आहेत त्यांच्याकडनं देण्यात आले। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। कशा प्रकारे बघता आहेत? तुमचं म्हणणं आहे 22 जागाचा तुम्ही प्रस्ताव दिलाय। कसं आहे की ह्या ओबीसीच्या आरक्षणा प्रसंगी जे काय वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालं त्या माध्यमातून ह्या आरक्षणाचं सत्यानाश जे आहे ते पाहताना सगळ्या ओबीसीने पाहिलेलं आहे आणि म्हणून आता आरक्षणाची लढाई जी आहे ती मतपेटीतून आम्हाला निर्माण करण्यासाठी स्वतंत्र ओबीसी आणि बहुजन पक्षाची जी आहे आम्ही निर्मिती केलेली आहे आणि ह्या पक्ष जो आहे जवळपास 60% वोट बँक जी आहे ती ओबीसी आणि भटक्यामुक्त महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यामध्ये जर दलित समाज जर सोबत आला तर माझ्या मते 80% वोट बँक होणार आहे। म्हणून आम्ही आमच्या पक्षातर्फे आम्ही प्रकाश आंबेडकर साहेब यांच्यासोबत आम्ही जे आहे आम्ही जवळपास आजची तिसरी बैठक आम्ही या ठिकाणी केली। आजच्या बैठकीला आमचे नेते टी.पी. मुंडे सर या ठिकाणी होते, चंद्रकांत बावकर साहेब होते, तुकारामजी माने साहेब या ठिकाणी होते आणि सविस्तर चर्चा झालेली आहे। आम्ही जवळपास आमचा 22 मतदारसंघ जे आहेत ते आमचे उमेदवार तयार आहेत। ते सगळ्या मतदारसंघाची यादी उमेदवारासकट सगळे आज आम्ही आंबेडकर साहेबांकडे पोहोचवलेली आहे आणि त्यापैकी त्यांच्याही काही जागा ज्या आहेत त्या ताकदीने लढणाऱ्या ज्या जागा आहेत त्याचा आता सेग्रिगेशन होऊन या ठिकाणी कुठल्या जागा कोणी लढवायच्या आहे याविषयी आता 1-2 दिवसामध्ये त्याच्या बाबतीत फायनल निर्णय जो आहे तो अपेक्षित आहे। पण एकंदरीत आमची चर्चा पॉझिटिव्ह झालेली आहे। यापूर्वी आंबेडकर साहेबांनी आमचे एकत्रितपणे लाखाचे मेळावे झालेले आहेत। त्या मेळाव्यामध्ये ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं ताट वेगळं ही भूमिका आंबेडकर साहेबांनी घेतलेली आहे। त्याचप्रमाणे आरक्षणवाद्यालाच मतदान दिलं गेलं पाहिजे अशी भूमिका आम्ही यापूर्वीच्या सगळ्या महाआघाड्या केलेली आहे। त्यामुळे हे दोन्ही पक्ष ह्या दोन्ही आघाड्या ही एकत्र आघाडी झाली तर मात्र महाराष्ट्रामध्ये राजकीय क्रांती जी आहे ती झाल्याशिवाय राहणार नाही। दुसरीकडे जर का बघायचं तर महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी त्यांच्या जागा वाटपासंदर्भात अजूनही चर्चा होताना बघायला मिळते। 2 दिवसाचा त्यांच्याकडनं अल्टिमेटम देखील दिला आहे। अशा वेळामध्ये जर का तुम्ही जाल तर तुम्हाला वाटतंय की एकूण ह्या सगळ्या युतीचं काय होईल नेमकं? इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी यांच्यासोबत आंबेडकर साहेबांची जी चर्चा सुरू आहे त्याच्याशी आमचा काही संबंध नाही आहे। आमचा प्रश्न एवढा आहे की आमचा आरक्षणवादी आमचा पक्ष आहे, त्यांचा पक्ष आरक्षणवादी आहे आणि दोघांनी मिळून एकत्रितपणे ही निवडणूक जर एकत्रितपणे लढली तर मग महाराष्ट्रामध्ये एक फार मोठा मेसेज इव्हन सत्ता जो आहे इव्हन येणारी 24ची सत्ता जी महाराष्ट्रात ती सत्ता सुद्धा या दलित आणि ओबीसी भटक्यामुक्ताची महाराष्ट्रात येऊ शकते इतपत हा विषय आता निर्माण झालेला आहे। आणि अशावेळी महाविकास आघाडीने त्यांचं काय चाललं आपल्याला माहिती आहे। आजपर्यंत त्यांचा काय विषय तो फायनल अजूनपर्यंत झालेला आम्हाला तर समजत नाही। पण आमची चर्चा जी आहे आमची चर्चा मात्र पॉझिटिव्ह झालेली आहे आणि आम्हाला असे आहे की ओबीसी बहुजन पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रितपणे लढण्याची शक्यता निर्माण झाली। ते जर लढलो तर मग मात्र महाराष्ट्रामध्ये फार मोठा राजकीय भूकंप जो आहे तो तुम्हाला पाहायला झालेला मिळेल। पण प्रश्न असा आहे की एबीपी माझाशीच काल ते बोलताना बोलत होते की एकूण जी त्यांची ताकद आहे म्हणजे तुमची जी ताकद आहे ती अद्याप तेवढी नाही आहे की जेवढी असायला पाहिजे। आता तुमचा पक्ष स्थापन झालेला आहे, कॅडर पण पूर्णपणे नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये 22 जागांचा प्रस्ताव हा कितपत योग्य तुम्हाला वाटतं? हे पहा कसं आहे की या महाराष्ट्राने उभ्या देशाने या ओबीसी महाआघाडी मेळाव्यातून ओबीसीची ताकद जी आहे ती आपण सगळ्या यापूर्वी दाखवून दिलेली आहे। त्यामुळे फार मोठी शक्ती जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। गेल्या मागच्या वेळची गोष्ट ठीक आहे पण यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे। लाखाचे 2-2 लाखाचे मेळावे जे आहेत त्या ठिकाणी झालेले आहेत आणि त्या माध्यमातून संपूर्ण ओबीसी भटक्यामुक्त जो आहे तो पूर्णपणे जागृत झालेला आहे आणि त्याच्या आरक्षणाचे लचके तोडायचा कार्यक्रम आज सुद्धा सुरू आहे। कुणब्यांचे दाखले देणं आज सुद्धा सुरू आहे। त्यामुळे हा ओबीसी भटक्यामुक्त जो आहे तो आता वाट बघत आहे कधी ईव्हीएम त्या निवडणूक लागते आणि कधी ईव्हीएम होते। त्या ईव्हीएम मध्ये तुम्हाला स्फोट झालेले दिसेल ओबीसी आणि भटक्यामुक्ताच्या मताचे। त्यामुळे आम्हाला कुणीही कमी या ठिकाणी लेखू नये। आमची ताकद जी आहे ती गावामध्ये इस्टॅब्लिश झालेली आहे। हे आता आपल्याला निवडणुकीमध्ये आपल्याला चित्र स्पष्ट होणारच आहे। कुठेतरी सुप्त ताकद आहे म्हणावं? हो आता ती सुप्त ताकद एवढ्यासाठी आम्ही म्हणतोय की आता अण्णा म्हणाले त्याप्रमाणे की गेल्या 2 महिन्यात 3 महिन्यामध्ये ही जी ताकद आहे ती आम्हाला मेळाव्यामधून दिसलेली आहे आणि ती सुप्त ताकद जी आहे म्हणजे मतांची जी सुप्त ताकद आहे ती या निवडणुकीमध्ये स्पष्ट होईल। अगदी चित्र एकदम स्पष्ट होईल आणि ओबीसी त्याच्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये एक मोठी ताकद म्हणून या महाराष्ट्रामध्ये
दिसून येईल. पण दुसरा एक आरोप असा देखील होताना बघायला मिळतो आहे की कुठेतरी वोट जे आहेत ते कापले जातील आणि त्याच्यातनं बीजेपीला फायदा होईल आणि त्यामुळेच हे सगळं सुरू आहे. या आरोपाकडे कसं बघतात? नाही, तो म्हणण्याचा आरोप आहे तो बीजेपीचा आणि बाकीच्या ह्याचा काही संबंध नाहीये. आमची जी ताकद आहे बीजेपीच्या, राष्ट्रवादीच्या, या सर्व 6 पक्षाच्या विरोधामधली आमची ओबीसी बहुजन पार्टी आहे. आम्हाला बाकीच्याशी काही देणं घेणं नाहीये. ज्याने या सर्वांनी आमच्या ओबीसीचं ह्याचं कुलूप लावलं, आमच्या मुलाबाळांचं वाठोळ केलं, याच्यासाठी आम्ही एकत्र आलेलो ओबीसी आणि भटका विमुक्त आमचा, आणि आम्ही त्याच्यावर लढतो आहोत. आम्ही आणि आंबेडकर साहेबांनी 8-10 मेळावे आम्ही एकत्र घेतले, मोठमोठे मेळावे झाले 1.5-2 लाखाचे. त्याच्यामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं, आम्ही सांगितलं की ओबीसी म्हणजे आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्याला मतदान करावं असं स्पष्ट आंबेडकर साहेब म्हणाले, आम्ही म्हणालो. आणि म्हणून आज आमची वंचित बरोबर जे आम्ही आज आलो त्याच्यावर आमची सकारात्मक चर्चा झालेली आहे. काही मुद्द्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही त्यांना बोललो, आणि त्याप्रमाणे आता बघूया 2 दिवसामध्ये, आणि त्या दृष्टीने हे होईल. जर का प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी सोबत गेले तर पुढं काय? हे बा कसं आहे की आमची भूमिका स्पष्ट आहे. आमचं आरक्षणवाद्याने आरक्षणावर मतदान देणं ह्यावरती आम्ही ठाम आहोत. तर हे होते प्रकाश अण्णा शेंडगे, ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूणच 22 जागांचा प्रस्ताव आहे. सोबतच प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा होताना पाहायला मिळतं आणि त्यामुळेच एकूण नेमकं या युतीबद्दल काय होतं हे बघणं महत्वाचं असेल. कॅमेरामॅन दीपेश महाजनसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.